त्यांनी ब्लास्ट केलं, सुरुंग केला, दारू ठासली आणि त्याला ती काडी लावून उडवायचं होतं, पण त्यातनं भुंगे निघाले करोडो आणि त्या भुंग्याने सैनिकाच्या पाठींना छिद्रे पाडले. कुठल्याही शस्त्राला न वापरता ते पळाले. ते म्हणाले, अरे खतरनाक भगवान है, बोले मल्लू खान खतरनाक है. खतरनाक आहे बोले. आपल्या देवांच्या कृपया करून हनुमानजीने एकदा शिफ्टी फिरवली ना तर नीटनेटकं करू शकतो, पुन्हा अयोध्या निर्माण करू शकतो. विठाल विठाल. आपल्या महाराष्ट्रात काही अवलादी अशा त्यांना रामाचा जय जयकारही सहन होत नाही. की अवलाद इकडची नाही असं गृहीत धरायचं. कुठला तरी फ्रॉड आहे, कुठेतरी कनेक्शन चुकलेले असं समजायचं. लक्षात आलं. ज्यांना हिची दान देगा कळत नाही, ज्यांना वंदे मातर म्हणून वाटत नाही, ज्यांना जनगण कळत नाही, ज्यांना सुंदर दान कळत नाही, ते अवलाद आपली नाही. हे स्वच्छ सांगतो तुम्हाला, स्वच्छ सांगतो. एकदम पटलं मला बोलवा, नका बोलू मला घेणं नाही देणं नाही. विठाल विठाल विठाल. भारताच्या भवितव्यासाठी, महाराष्ट्राच्या कुलभूषणासाठी जरा राजकीय स्टंट बाजूला ठेवून भवितव्यात भल्याचं काही होत असेल तर समारोपानं एकामेकाच्या हातात देऊन त्या सक्रिय सहभाग नोंदवणं गरजेचं असतं. आता गाव लेवलला तुम्ही बघा कोण कोण कुठे जगतंय, पण उत्सवाला सगळे एकत्र आले की नाही. आणि सामूहिक ताकद मला पाहून तृप्तता वाटली. उभ्या महाराष्ट्रात कीर्तन करताना मी सांगितलं, देवोशी नावाच्या गावी मी गेलो होतो. उत्तम टाकली. हा परिचय समाजापर्यंत जात असतो. दोन बिंदुवत वार्ता आणि जलबिंदुवत वार्ता, दोन वार्ता आहेत. एक वार्ता अशी आहे, षट्कर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णो स्थिरो भवेत द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्माप्यंतम न गच्छति. मराठी सांगतो, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्तिमुखी त्याच्या नारायण. त्याची कीर्ती कोणी रोखत नसतं. लक्षात धरा. नेत्यांचं काय 2.5 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष गेले पदावून की माझी, आम्ही कधी पण आजी. मेल्यानंतर आम्हाला माझी महाराज म्हणत नाहीत, ताजीच. त्यामुळे आमचे पद कधी जातच नाहीत. मला एका बुवानी विचारलं, खुर्चीवर का बसता? मला आपला आनंद आपण घ्यायचा मस्तपैकी. नेत्यांना त्यांच्याच खुर्च्या ग्रामपंचायत पासून कॅबिनेट पर्यंत पुरत नाहीत, ते आपल्याला कधी देणार आहेत? आपली खुर्ची आपण तयार करायची, आपण तयार करायची. अर्थात प्राकृतिक व्यंगत्वामुळे मी बसलो, हा त्याचा विषय नाही. तुम्ही सगळे समजून घ्याल. चिंतन करताय, मस्त ऐकताय, तुम्हाला खूप ऐकावंसं वाटेल, पण मला विलाज नाही. 10 वाजून 14 मिनिट झालेत. शंकराचे अनेक विध अवतार आहेत. वीरभद्र नावाचा एक अवतार आहे, कालभैरव अवतार आहे. काशीची तीर्थयात्रा केल्यानंतर जर कालभैरवाला अभिवादन केलं नाही, काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे, जर त्याला भजक परस्मैगन धावा धातू सेवा केली नाही तर काशीच्या तीर्थयात्रेचं पुण्य मिळत नाही. अजून पुढचा ऐका. तरुणीनी आणि तरुणांनी घरातल्या 4 धाम जर केले आणि गावी आल्यावर पूजन करून गाव जीव घातलं तर त्यांना पुण्य मिळत नाही. कारण त्यांना आई किंवा वडील जिवंत असताना बरोबर न नेता जर एकट्याने यात्रा केली तर त्या तीर्थयात्रेचं पुण्य त्यांना मिळत नाही. आता यापेक्षा पुरोगामी तो सांगतो माझं, मी जुना सनातनी असलो तरी नाविन्यपूर्णता सांगतो. तीर्थात जाऊन सगळेच बरे होतात असं नाही. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने, याकरता नलगती सायास जावे पण अंतरा सुखी येतो घरा नारायण. तव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वैत पाहे. तीर्थयात्रे जाई चुकू नको. याला संस्कृत सांगतो, यावत स्वस्तमिदं कलेवर गृहम यावश्च दूरे जरा. यावत कालपर्यंत शरीर उत्तम आहे तोपर्यंत तीर्थयात्रा देवधर्म करायलाच हवा. परंतु मनसंकल्पाची पापे अन्न जाती तीर्थाची या बापे. जन्मभर पाप कराल आणि तीर्थात जाऊन स्नान कराल, आता माझं सगळं क्लिअर झालं म्हणाल तर ते शक्य नाही. पांडुरंगाला मानणाऱ्या वारकरी संप्रदायानं हनुमंत नावाच्या देवतेला प्रणाम प्रणिपात वंदन अभिवादन गुणानुवाद का केला असा शंका तुम्हाला यायला पाहिजे. शंकराचं ठिकाण आहे ना. शंकराचा 11वा अवतार भगवान मारुतीरायाचा आहे, हनुमंताचा आहे. बर, तो लहानपणी उड्डाण करून सूर्याला पकडण्यासाठी जात असताना क्रूर ग्रहानं त्याच्या हनुवटीवरती मुष्टी प्रहार केल्यामुळं त्याचं नाव पडलं हनुवट.
हनुमत हनुमंत. आणि मारुती तो रडला, आईने आवाज ऐकला म्हणून त्याचं नाव पडलं मारुती. अजून त्याचं नाव बलभीम सुद्धा आहे. त्याचं नाव भीमो भीम पराक्रम विठाला विठाला.